मुंबई के मुलुंड और भांडुप क्षेत्र में बढ़ती यातायात समस्याओं को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अब सड़क पर उतरकर आंदोलन करने की तैयारी में जुटी है। इस दौरान वार्ड क्रमांक 108 के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के शाखा अध्यक्ष संदीप सीता नारायण वरे ने मुलुंड और भांडुप क्षेत्र की अवैध पार्किंग और फेरी विक्रेताओं के बारे में जानकारी देते हुए बताया कि मनसे की ओर से सभी विभागीय लोगों को पत्र लिखकर भारी यातायात समस्या के बारे में अवगत करवाया और जल्द सड़क जाम की समस्या हल नहीं होने पर आंदोलन करने की चेतावनी दी है। पेश है हमारे मुंबई संवाददाता रवि सिंह की यह खास रिपोर्ट। मैं रवि सिंह, आप देख रहे हैं आईएनएस न्यूज साहस सच दिखाने का। इस वक्त मैं मौजूद हूं मुलुंड वेस्ट वार्ड क्रमांक 108 के मनसे शाखा अध्यक्ष श्री संदीप नारायण वरे जी के पास। उनसे जानने का प्रयत्न करते हैं ये रोड पे बढ़ते हुए अतिक्रमण और ट्रैफिक की समस्याओं का मुख्य कारण क्या है। चलिए दादा की तरफ रुख करते हैं। नमस्कार, मी संदीप वरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग 108 चा शाखा अध्यक्ष आहे। प्रभागामध्ये येण्यासाठी एकच मार्ग आहे, म्हणजे गुरु गोविंद सिंग मार्ग, तो जातो भांडुप वसाहतीपर्यंत जातो। आता मागच्या बाजूला जेबीला रोड बनतोय, त्याच्यामुळे तिकडचा जो मार्गक्रमण होतो ते प्रभागात येणार, म्हणजे भांडुप सोलापूर वरून जे वाहतुकीचं जे होतं ते पूर्णपणे बंद झालेलं आहे। आता फक्त एकच मार्ग उरलेला आहे आणि या मार्गावरती मला वाटतं गेल्या मी 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय। या मार्गावर असणाऱ्या अवैध गाड्यांची पार्किंग आहेत, म्हणजे कोणाचे रिक्षा असतील, कोणाचे 4 व्हीलर असतील, अवैध प्रकारामध्ये त्याची पार्किंग झालेली आहे। त्याच्या संदर्भातही मी संबंधित अधिकाऱ्यांना, तत्सम अधिकाऱ्यांची भेट घेतोय। त्यांना ते तिथून त्यांना नोटीस द्या, त्यांना समज द्या, असं मी त्यांच्या माध्यमातून मी त्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर मुलुंड कॉलनीमध्ये भाजी मार्केट आहे आणि अहमदनगरला भाजी मार्केट आहे, त्याच्यामध्ये काही लोकांचं अतिक्रमण पुढेपर्यंत आलेलं आहे, जेणेकरून जे रस्त्यावर येते आणि या ठिकाणी व्यावसायिक असतील, डंपर असेल, तुमच्या SWMच्या गाड्या असतील, SWD डिपार्टमेंटच्या, त्या सर्व गाड्या रस्त्यावर आल्यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतच आहे, परंतु त्या बेदिक्करपणे त्या गाड्या चालवतात। त्यांच्याकडे कोणाकडे लायसन नाहीये, काही ड्रायव्हर ट्रेन नाहीयेत, ते बिंदास जोरदार गाड्या चालवत आहेत। इथे काय झालंय, अमरनगरला नूतन महाविद्यालय आहे, त्याच्या पुढे आलं की गुरु गोविंद सिंग मनपाची शाळा आहे, त्याच्या पुढे आलात की जय भारत शाळा आहे, त्याच्या पुढे अजून आलात की तुम्ही मुलुंड कॅम्प मराठी शाळा, जी उर्दू हिंदी आणि मराठी माध्यमाची शाळा आहे, त्याच्या पुढे हनुमानपाडा शाळा आहे, HK केडवानी कॉलेज आहे, त्याच्या पुढे JJ अकॅडमी शाळा आहे। म्हणजे या शाळांमध्ये जवळपास 1000 ते 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यांनाही अडचण होते, जेव्हा शाळा सुटायची वेळ असते, शाळा भरायची वेळ असते, तेव्हा खूप प्रमाणामध्ये गर्दी होते आणि डंपर एवढे मोठे असतात की त्याच्यामध्ये एखादं लहान मूल अपघात होण्याची शक्यता असते। मागे एक अपघात अमरनगरला झालेलाच आहे, जी एक मुलगी होती, जी रस्त्यावरून चालली होती, पण तो डंपर तिच्या अंगावरून गेलेला आहे, तिचाही मृत्यू झालेला आहे। तिच्या संदर्भात आपण पाठपुरावा केला। तर माझ्या पक्षाचं एकच विजन आहे की कोणीही असतील, आपले व्यावसायिक असतील, त्यांनी थोडंसं समजूतदारपणा यामध्ये दाखवलं पाहिजे, यामध्ये थोडा मागे पुढे घेऊन एकमेकाला ऍडजस्ट केलं पाहिजे। आपल्याच प्रभागातील सगळे नागरिक आहेत, तुम्ही व्यवसाय करा, बिंदास करा, काय हरकत नाही, आमचं पाठबळ आहे। जर काही गोष्टी असेल, कोणाचा त्रास असेल, तर आम्ही 365 दिवस लोकांच्या कार्यामध्ये सेवेत आहोत, परंतु आपल्याच नागरिकांना आपण समजून घेण्याची वेळ आलेली आहे। अनेक प्रकारचे अपघात या ठिकाणी होत आहेत। मागे मला वाटतं ललित केमीचे इथे आमचे पदाधिकारी आहेत, महेश जांभूळकर, त्यांच्या मुलाचा अपघात झालेला आहे, तर घन कचऱ्याची गाडी त्यांच्या पायावरून गेलेली आहे। असे विविध प्रकारचे अपघात, रॅश ड्रायव्हिंग बऱ्याच प्रमाणात होते। तर माझी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे, याकडे काळजी दिली पाहिजे। मी अनेक मला विचारायचं, म्हणजे ह्या संदर्भात आपण आपला प्रयत्न काय चालू आहे, आपण लोकांसाठी कसा बघताय, म्हणजे कुठला प्रयत्न आपण काय केला आहे, आवाज उचलला आहे, कुठे गेला ते आम्हाला सांगा। मी अनेक पत्रव्यवहार आपल्या माध्यमातून मी दाखवू इच्छितो। मी अनेक पत्रव्यवहार गेल्या 6 महिन्यापासून मी करतोय। संबंधित अधिकाऱ्यांना, आपल्या सहाय्यक आयुक्त असतील कोल्हे मॅडम, यांनाही पत्रव्यवहार केले आहेत, म्हणजे प्रभागातल्या काही समस्या दाखवा ना। यामध्ये बघा, हे दाखवा प्लीज। यामध्ये गुरु गोविंद सिंग मार्ग, घनकचरा वाहतूक डंपर, व्यावसायिक डंपर, सिमेंट मिक्सर व इतर व्यावसायिक अवैध वाहतुकीवरती बंदी लावणे या संदर्भात, म्हणजे त्यांना मी पत्र दिलेलं आहे की तुम्ही नियमित करा। सकाळच्या वेळा आहेत, मी वेळा पण नमूद केल्यात की कुठल्या वेळेत या ठिकाणी गर्दी होते, कारण आमचं आयुष्य या ठिकाणी गेलेलं आहे, मला माहिती आहे कुठल्या वेळेत गर्दी होते। त्यांनी उडवडीची उत्तरं आणि पहिले 1-2 दिवस त्यांनी ते मार्गक्रमण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते जैसे ती परिस्थिती आहे। यानंतर पण मी माझं शिष्टमंडळ, मला वाटतं 20 एक लोकांचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या दालनात गेलोय, त्यांच्याकडे तो प्रखरतेने विषय मांडलेला आहे। त्याचबरोबर हे एक पत्र आहे, यामध्ये जे स्पीड ब्रेकर आहेत, अनेक स्पीड ब्रेकर अमरनगर पासून ते गुरु गोविंद सिंग मार्गापर्यंत आहेत,
हे स्पीड ब्रेकर पण नादुरुस्त आहेत, याच्या संदर्भातही मी पाठपुरावा केलेला आहे. अनेक खड्डे रस्त्यांवरती आहेत, त्याच्या संदर्भातही पाठपुरावा करतोय. आणि मॅडमना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येत्या नजीकच्या काळामध्ये आम्ही करून घेऊ. माझी अशी विनंती आहे प्रशासनाला, आम्ही दाद कोणाकडे मागणार? शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन, आम्ही सर्वांकडे दाद मागतोय. मी माझ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे सर्व प्रयत्न करतोय. माझ्या प्रयत्नांना यश मिळेल मला खात्री आहे. मागच्या आठवड्यामध्ये मला वाटतं 2-3 दिवसावर मी अहमदनगरच्या सर्व भाजी विक्रेत्यांना जाऊन भेटलोय. त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही तुमचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय बेदिक्कतपणे करा, काही हरकत नाही, परंतु लोकांना, नागरिकांना त्रास होता काम नाही. कारण वरतून येणारे जे डंपर आहेत, मला वाटतं 150 ते 200 डंपर आज या ठिकाणी नेहमी रोजच्या सरंदाज त्यांची वाहतूक चालू आहे. जर एखादा डंपर एखाद्या भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांचा निष्पाप जीव जाऊ शकतो ना, जर डंपर जर त्यांच्या अंगावर आला तर. आमचा एकच उद्देश आहे, नागरिकांनी इथे नागरिकांसाठी काम केलं पाहिजे. जे व्यावसायिक आहेत त्यांनी थोडी दखल घेतली पाहिजे, त्यांनी थोडी समज घेतली पाहिजे. हे जे तुमच्याकडे खरेदी करणारी लोक आहेत ती इथलीच आहेत आणि तुमचे ते ग्राहक आहेत, तर मग ग्राहकांना सेवा पुरवणं आपलं काम आहे. याच्या अनुषंगाने मी आणखी एक पत्रव्यवहार, म्हणजे हे जे डंपर आहेत या डंपरच्या माध्यमातून हे जे ये जा चालते अवैध प्रकारचे यांचे आहेत, व्यावसायिक डंपर आहेत, यांच्यामुळे नागरिकांच्या जीविताला आता इथे धोका निर्माण झालेला आहे. श्वासाचे त्रास होत आहेत, धूळ पसरलेली आहे. या संदर्भातही मी उद्या माझी 5 डिपार्टमेंटला, म्हणजे मला वाटतं सहाय्यक आयुक्तांना जातील, घनकचरा व्यवस्थापनाला जाईल, परिरक्षण आहे आणि वाहतूक पोलिसांना आहे आणि ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था आहे ते म्हणून पोलीस प्रशासन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब यांना ही सगळी पत्र जातील. याच्यामध्ये मी नागरिकांच्या आरोग्याला जे धोका संभवतोय, जे आता रोगराई पसरते, हे धुळीचे कण सर्व रस्त्यांवरती पसरलेले आहेत, जाताना तुम्हाला रुमाल बांधून जावा लागतोय, ही जी परिस्थिती ओढवलेली आहे, ही परिस्थितीतून माझ्या नागरिकांची सुटका झाली पाहिजे. या संदर्भात मी यांना पत्रव्यवहार केले. उद्या माझी पत्र जातील. या पत्राच्या नंतर मी बघणार काय होतंय, नाहीतर मग माझं पुढे उग्र स्वरूपाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जसं करते, नागरिकांच्या हितासाठी कायदा सुव्यवस्था हातात घ्यावा लागला, आपण मनसेच्या स्टाईल मध्ये हो करावं लागणार ना. आम्ही जर पत्रव्यवहार करतोय 6-6 महिने, या सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणतोय, ज्यात त्यांना स्वतःला आल्या पाहिजेत. महानगरपालिकेचे अधिकारी तिथं खुर्च्या बोलायला बसलेत, त्यांना स्वतःला कळायला पाहिजे नागरिकांना काय त्रास येते. फील्डवरती येतच नाहीत, फील्डवरती आले तर त्यांना कळेल ना. मग माझ्या पक्षाच्या वतीने मी जर तुम्हाला आता गांधीगिरीनी हे सगळी उत्तरं गांधीगिरी करतोय, मग मला भगतसिंग व्हायला वेळ नाही लागणार, मला करावं लागेल लोकांसाठी. आणि याच्या संदर्भात जर आमच्यावर काही केसेस तर माझ्यावर भरपूर आहेत, आणखी काय केसेस होत असेल नागरिकांच्या हितासाठी तर त्या घ्यायला आम्ही तयार आहोत. देख रहे थे संदीप नारायण वरे जी को, जिन्होंने अपनी तरफ से जो भी प्रयास हो चुका उन्होंने अपने प्रयास पे अभी भी निरंतर ये प्रयास करते रहेंगे. यहाँ की ट्रैफिक समस्या बड़ी जरूर है, लेकिन मुझे लगता है एक अच्छे लीडरशिप और सही योजना के अंतर्गत हम इस समस्या का समाधान ढूंढ सकते हैं. और अंत में हम प्रशासन से और यहाँ के जनप्रतिनिधि से अपील करेंगे, रिक्वेस्ट करेंगे कि आप मिलकर इसका कोई ठोस समाधान निकालिए. धन्यवाद.